सांगली जिल्हा परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करत महायुतीला विरोधी बाकावर बसवत महाविकास आघाडीतील जयंत पाटलांनी पडळकरांना धक्का दिला। आता मात्र राज्य सरकारकडूनच सांगली बाजार समितीच्या मुळावरच घाव घालण्यात आल्याचं चित्र दिसतंय, ज्यामुळे जयंत पाटलांना धक्का बसल्याचं बोललं जाते आणि यामध्ये कुठेतरी पडळकर यांचा हात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली बाजार समितीवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललीत। मग नेमकं काय घडलं इथं? हा निर्णय अचानक झालाय का? खरोखरच यात पडळकरांचा हात आहे की या सगळ्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, की मग खरंच जिल्हा परिषदेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हे सगळं करण्यात आले? चला सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी संजना कट आपलं स्वागत। कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात APMC म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्र, आणि ज्याच्या हातात APMC त्याच्या हातात पैसा, नेटवर्क आणि प्रभाव हे गणित फिक्स असतं। आता जो विषय ज्या विषयावर आपण बोलणार आहे त्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची 2023ला झालेली निवडणूक कशी होती सांगते। 2023च्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप पॅनलमध्ये प्रमुख लढत झाली होती। यामध्ये महाविकास आघाडीने भाजपचा धुव्वा उडवला होता। 18 पैकी तब्बल 17 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला होता। एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता। त्यामुळे भाजपला आघाडीकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत धोबीपछाड देण्यात आलं होतं। विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचं पाणीपत झालं। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वात शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला होता। या निवडणुकीत सर्व 18 जागांवर भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते। आता बघा, तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यात अनेक बाजार समित्या असतात, वेगवेगळ्या तालुक्यानिहाय प्रत्येक तालुक्यात ही बाजार समित्या असतात। आता सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं, इतिहासात जर डोकावून पाहिलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली। त्यामागचा मुख्य उद्देश फक्त व्यापार नव्हता, तर जत आणि कवठे महाकाळ सारख्या दुष्काळी तालुक्यांचा विकास साधणं होता। त्यामुळे या दोन्ही तालुक्यांचा समावेशही सांगली बाजार समितीत करण्यात आला होता आणि बराच काळ या भागातील बाजार व्यवस्थापन सांगली समितीच पाहत होती। पण आता परिस्थिती बदलली। राज्य सरकारनं जत आणि कवठे महाकाळ या दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे जे भाग पूर्वी सांगली बाजार समितीच्या अखत्यारीत येत होते ते आता स्वतंत्रपणे काम करणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेण्यात आलाय जेव्हा 2023 मध्ये निवडून आलेल्या सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळांचा कार्यकाळ अजून संपलेला नाहीये। साधारणपणे आता 2 वर्ष कालावधी अजून शिल्लक आहे आणि अशात हा निर्णय घेण्यात आलाय। परिणामी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आणि तिथं प्रशासक नेमण्यात आले। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या घडामोडींमध्ये एक स्पष्ट अंगल दिसतो, तो म्हणजे या निकालामध्ये अर्थात अलीकडच्या निकालामध्ये जिथं जयंत पाटलांचं वर्चस्व दिसून आलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हा धक्का कुठेतरी जयंत पाटील गटाला बसलाय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता इथंच कनेक्शन सुरू होतं ते नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत येते तर इथं काय झालं होतं हे सगळ्यांनीच पाहिलं। म्हणजे जयंत पाटलांनी पडळकरांच्या विरोधातील सर्व गट एकत्र आणत महायुतीला विरोधी बाकावर बसवलं। त्यामुळे पडळकरांना कुठेतरी राजकीय धक्का बसला असं मानलं जात होतं। याच पार्श्वभूमीवर आता आरोपांचा फड रंगताना दिसतोय। महाविकास आघाडीचा आरोप असा आहे की जिल्हा परिषद पराभवाचा वचपा काढण्यासाठीच जत आणि कवठे महाकाळ या बाजार समित्या वेगवेगळ्या करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात जेव्हा जत आणि कवठे महाकाळ ही बाजार समिती स्वतंत्र होईल अशी चर्चा होती, तेव्हा सांगली बाजार समितीनं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला पत्रही पाठवलं होतं की या 2 बाजार समित्या जर स्वतंत्र झाल्या तर त्या कमकुवत होऊ शकतात। पण हे पत्र महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानं धुडकावून लावलं होतं आणि मग या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती। मात्र यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे किंवा स्थगितीही मिळालेली नाही आहे। तरीही असं असताना या विरोधात राज्य सरकारनं निर्णय घेतलाय आणि यावरच बोलताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे। सुनावणी न्यायालयीन स्तरावर असताना शासनानं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय राजवट लादलेली आहे। या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असून निश्चितच न्याय मिळेल। विद्यमान संचालक मंडळाचा अद्याप 2 वर्षाचा कालावधी असताना विभाजनाचा निर्णय फक्त राजकीय हेतूने करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया माजी सभापती नलवडे यांनी दिलेली आहे। या संचालक समितीमध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळ होतं जे आता बरखास्त झाले।
आणि म्हणूनच आता जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना धक्का बसलाय. पण या निर्णयानंतर काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे फटाके वाजवून स्वागत केल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र आघाडीतील संचालक मंडळातील सदस्य हा सवाल उपस्थित करतायत की प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ह्याच्यात घेण्यात आला होता. मग सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी या बाजार समित्यांचं विभाजन का करण्यात आलेलं नाही आहे आणि सगळ्यात आधी सांगलीचीच बाजार समिती का विभाजित करण्यात आली आहे? याचं कारण म्हणजे सांगलीच्या बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आलाय असा आरोप सध्या करण्यात येतोय. म्हणजेच यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आघाडीचा परफेक्ट कार्यक्रम केल्याचं सांगितलं जाते. कारण जर इतिहास पाहिला तर या बाजार समितीचं विभाजन करून स्वतंत्र समित्या स्थापन करा, विशेषतः जत जो पडळकरांचा तालुका आहे त्या स्वतंत्र करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून पडळकरांनी सदाभाऊ खोत यांनी लावून धरली होती. आणि आता कुठेतरी हा निर्णय झाल्यानं पडळकरांनी हे सगळं घडवून आणलंय का असा आरोप केला जातोय. आणि या निर्णयासाठी सांगलीच का? खरं तर हा निर्णय एप्रिल 2025 मध्ये करण्यात आला होता, ज्याच्यावर अंमलबजावणी झाली नव्हती विधान भवनात. आणि जे आता अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सांगलीच का पहिल्यांदा निवडण्यात आलं, याबद्दल सदस्यांनी केलेल्या आरोपांवर तुमचं मत काय? खरंच असं झालंय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.